पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनीं मत्वा मनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् कलावद्यजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं फलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ज्ञानं अविनाशकं भगवता पार्थाय प्रोक्तं रणे यं तत्परमहिताय जगतो यस्याञ्च स्पष्टीकृतम् ज्ञानेशेन सलिलया विकथिता देशीय भाषा सुया यावच्चंद्रदिवाकरो विजेतां सा नाम ज्ञानेश्वरी सा नाम ज्ञानेश्वरी सा नाम ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरी 9वा अध्याय 32वा श्लोक। या श्लोकावरच्या काही ओव्या झालेल्या आहेत, काही ओव्या 11 ओव्या राहिलेल्या आहेत। आगावरी फोडावया लागी लोह मिळो का परिसाचे अंगी काजे मिळतीये प्रसंगी सोनेची होईल। आगावरी फोडावया लागी लोह परिसाचे अंगी मिळो का जे मिळतीये प्रसंगी सोनेची होईल। भगवान म्हणतात, आगा हे अर्जुना, वरी फोडावया लागी लोह परिसाचे अंगी मिळो का। एकाने विचार केला त्या परिसाला फोडून टाकायचं लोखंडाच्या घाणाने। मग तो परिस फोडण्याकरिता लोह परिसाचे अंगी मिळो का लोखंडाचा घन परिसावर मारला। लोखंड परिसाच्या ठिकाणी मिळाले का जे मिळतीये प्रसंगी सोनेची होईल। कारण लोखंड आणि परिस एकत्र मिळतीये प्रसंगी ज्यावेळी एकत्र मिळतात त्या प्रसंगी ते लोखंड सोनेच होईल, ते लोखंड सोनेच होते। कारण आपल्या महिमाने धातू परिसे केले सोने। लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिशीचे आहे। लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य कोणाच्या ठिकाणी आहे? परिसाचे ठिकाणी आहे। लोह उभे खाय माती ते परिसाची संगती सुवर्ण झाली या पुढती न शिविजे मळे। म्हणजे परिसाचा लोखंडाला कुठल्याही पद्धतीने संबंध झाला, तो परिस फोडण्याकरिता लोखंडाचा घाव, त्या घनाचा घाव परिसावर मारला तरी तो परिस त्या लोखंडाला सोनं करतो, लोखंडाचे सोने होते। त्याप्रमाणे तद्वतच कोणत्याही निमित्ताने मनाचा व भगवंताचा संबंध आला असता ते मन भगवत रूप होते। पाहे पा वालभाचे नि व्याजे तिया वज्रांगणाची निजे मज मिनलिया काही माझे स्वरूप नव्हती। भगवान म्हणतात, हे अर्जुना पाहे पा, विचार करून पहा। वालभाचे नि व्याजे म्हणजे त्या गोपींच्या ठिकाणी असलेले प्रेम, त्या प्रेमाच्या निमित्ताने
तिया वज्रांगणाची निजे, त्या गोपींची अंतःकरणे प्रेमाच्या निमित्ताने मज मिनलिया काही माझे स्वरूप नव्हती. भगवान म्हणतात अर्जुना, त्या गोपींची मन माझ्यामध्ये मिळाले असता ते माझे स्वरूप होत नाहीत काय, तर त्या गोपींची मन माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात, त्या गोपी मद्रूप होतात. वालभाचेनी व्याजी, पतीच्या निमित्ताने प्रेमाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाची अद्भुत चरित्र, त्याचे परम सुंदर रूप आणि त्याच्या मुरलीचा ध्वनी यामुळे गोपींचे प्रेम भगवान परमात्म्यावर जडली व त्या प्रेमाने भगवंताशी अनन्य होऊन अंती भगवत रूप झाल्या. मने हरिरूपी गुंतल्या वासना उदास या सुना गवळीयांच्या. तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे. म्हणून त्या गोपी मदरूप झाल्या नाही काय, तर त्या गोपी मदरूप झाल्या, माझ्या स्वरूपाला प्राप्त झाल्या. कारण त्या गोपींचं प्रेम भगवान परमात्म्याच्या ठिकाणी होतं. किती प्रेम होतं. यथा व्रज गोपिका नाम, भक्ती कोणाची पाहावी, त्या गोपींची पाहावी. एका वेळेला कबीर महाराजांची कीर्ती ऐकून काही लोक कबीर महाराजाकडे दर्शनाला गेले. त्यावेळेला कबीर महाराजांनी सांगितलं, कबीर कबीर क्या कहते, जाओ जमुना के तीर, एक एक गोपी एक गोपी के बह गए कोट कबीर प्रेम में, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. गोपींचं किती प्रेम आहे. तुम्ही यमुनेच्या तीरावर जा, वृंदावनात जा, गोकुळामध्ये जा, एका एका गोपीच्या प्रेमामध्ये कोट्यावधी कबीर वाहून जातील. असं गोपींचं त्या भगवान परमात्म्याच्या ठिकाणी प्रेम आहे. त्या प्रेमाला दुसरी उपमा देता येत नाही. भक्तीच्या बाबतीत यथा व्रज गोपिकानाम, गोपींचंच प्रेम सांगितलेलं आहे. पाहे पावालभाचे निवाजी व्याजे, त्या वज्रांगणाची निजे मज मिनलिया काही माझे स्वरूप नव्हती, ते माझे स्वरूप माझ्या स्वरूपाला प्राप्त होत नाहीत काय, तर त्या माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. एका वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं डोकं दुखू लागलं. देवाने निमित्त केलं डोकं दुखण्याचं. त्यावेळेला नारद मुनी हजर होते त्या ठिकाणी. अनेक प्रकारचे उपाय केले, अनेक वैद्य बोलावले, पण देवाचं डोकं दुखायचं काही थांबत नाही. नारद मुनी विचारतात, देवा तुमचं डोकं दुखायचं थांबण्याकरता काही उपाय तुम्हीच सांगा, आता काय उपाय करावा. त्यावेळेला देवाने सांगितलं, माझे जे प्रेमी भक्त आहे, अनन्य भक्त आहेत, एकनिष्ठ भक्त आहेत, त्यांच्या पायाची माती माझ्या डोक्याला लावली तर काय होणार आहे, माझं डोकं थांबणार आहे. त्यावेळेला नारद मुनींनी शोध केला, इकडे शोध कर, तिकडे शोध कर, पण त्या जर भक्ताच्या पायाची माती माझ्या डोक्याला लावली तर त्यांना नरकामध्ये जावं लागल, अधोगतीला ते जातील. नारद मुनी शोधतात इकडे तिकडे, विचारतात, या भक्ताला विचारतात, त्या भक्ताला विचारतात, देवाचं डोकं दुखतं, देवाचं डोकं दुखतं, त्याच्याकरता भक्ताच्या पायाची माती पाहिजे, पण त्याला नरकात जावं लागेल. कोण तयार होतं भक्त? आपल्या पायाची माती देवाच्या डोक्याला कशी काय द्यायची? कोणीही भक्त तयार होईना. त्यावेळेला नारद मुनीने सांगितलं, देवा कोणीही तयार होत नाहीत, कोणीही माती देत नाही आपल्या पायाची. तर नारद मुनीने दिली असते काय बिघडलं असतं?
काही बिघडत नव्हतं. पण नारद मुनींनी स्वतः दिलं नाही. मग म्हटले आता काय करावं. त्यावेळेला देवाने सांगितलं, नारद मुनी तुम्ही गोकुळात जा, व्रजभूमीमध्ये जा, वृंदावनामध्ये जा आणि माझा निरोप त्या गोपींना सांगा आणि त्यांच्या पायाची माती आणा आणि माझ्या डोक्याला लावा, म्हणजे माझं डोकं दुखायचं थांबेल. नारद मुनी त्या गोकुळामध्ये वृंदावनामध्ये व्रजभूमीमध्ये जातात. गेल्यानंतर त्या ठिकाणी देवाचे भक्त आलेले आहेत. मोठा आनंद गोपींना झाला. विचारतात देव कसे आहेत, भगवान कन्हैया, भगवान श्रीकृष्ण परमात्मा कसा आहे. त्यावेळेला नारद मुनी सांगतात देवाचं फार डोकं दुखतं. मग काय उपाय काय केला का नाही. नारद मुनी सांगतात अनेक प्रकारचे उपाय केले, परंतु देवाचं डोकं दुखायचं काही थांबत नाही. म्हटले भक्ताच्या पायाची माती पाहिजे, त्यावेळेला देवाचं डोकं दुखायचं थांबणार आहे. त्यावेळेला त्या गोपींनी सांगितलं घेऊन जा म्हटले आमच्या पायाची माती. हे म्हण ज्या भक्ताच्या पायाची माती देवाच्या डोक्याला लावली जाईल तो भक्त नरकात पडेल. हजारो कोट्यवधी आम्ही वर्ष नरकात पडू, पण देवाचं डोकं थांबलं पाहिजे. यथा व्रज गोपिका नाम, गोपींच्या पायाची माती नेली आणि देवाच्या डोक्याला लावली, देवाचं डोकं दुखायचं थांबलं. सांगण्याचं तात्पर्य त्या गोपींचं भगवान परमात्म्यावर किती प्रेम होतं. ती या वज्रांगणाची निजे पाहे पा वालभाचे नि व्याजे. त्या व्रजभूमीतील गोकुळातील गवळणींची मन प्रेमाच्या निमित्ताने मज मिनलिया काही माझे स्वरूप होती. मला प्राप्त झाल्यानंतर माझ्या स्वरूपाला ते प्राप्त होत नाहीत काय. श्रीमद भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये प्रसंग येतो. एक दिवस देवाने सांगितलं आज कोणीही शिदोरी बरोबर घ्यायची नाही. बळीराम दादा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा, बोबड्या, पेंध्या, वाकड्या, सुदामा सगळे गोपाळ गेले, पण भुका लागल्या दुपारच्या वेळेला. कृष्णा, कन्हैया आम्हाला भुका लागल्या. देवाने सांगितलं पलीकडे मथुरेच्या शिवारामध्ये, मथुरेच्या भूमीमध्ये यज्ञ चालू आहे आणि त्या ठिकाणून अन्न भोजन घेऊन या. गेले गोपाळ गेल्यानंतर त्या ऋषी मुनींनी पाहिलं. गोपाळांनी सांगितलं भगवान श्रीकृष्ण परमात्मा, बळीराम दादा, दाऊ भैया तिकडे आलेले, गोपाळांना भुका लागलेल्या आहे, कन्हैयाला सर्वांना भुका लागलेल्या आहे, यज्ञातील भोजन द्या, प्रसाद द्या आम्हाला. त्यावेळेला त्या ब्राह्मणांनी पाहिलं हे गवळ्याची पोरं, हाकलून दिलं त्यांना. नाही मिळणार भोजन तुम्हाला इथे, तुमचा अधिकार नाही यज्ञाचं भोजन सेवन करण्याचा. त्यावेळेला ते परत गेले, देवाला सांगू लागले ते काय आम्हाला भोजन देत नाही. त्यावेळेला देवाने सांगितलं तुम्ही मागच्या दाराने जा. यज्ञपत्नी आहे, ब्राह्मण पत्न्या त्या ठिकाणी स्वयंपाक करतात आणि त्यात तुम्हाला भोजन देतील. गेले गोपाळ मागच्या दाराने. गेल्यानंतर गोपींना सांगितलं तिकडं भगवान श्रीकृष्ण परमात्मा कन्हैया आणि गोपाळांना भूक लागलेल्या आहेत, भोजन पाहिजे. त्यावेळेला त्या गोपींनी सांगितलं, यज्ञपत्न्यांनी, ब्राह्मण पत्न्यांनी सांगितलं, म्हटले आम्ही स्वतः भोजन घेऊन येतो. त्यांनी पाट्या भरल्या जेवणाच्या भोजनाच्या आणि निघाले एकामागे एक आणि ते भोजन भगवान परमात्म्याला त्यांनी आणून दिलं. देव आणि भक्त यथेच्छ त्या ठिकाणी भोजन करून तृप्त झाले. अन्नदाता सुखी भव असा आशीर्वाद देतात. आणि एका ब्राह्मणाने पाहिलं आपली पत्नी चाललेली आहे. तिला सांगितलं कुठं चालली, म्हणली देवाला भोजन घेऊन चालली. जायचं नाही म्हणले अजिबात. त्यावेळेला तिनं सांगितलं तुम्ही माझ्या या देहाचे पती आहे, हा देह पाहिजे ना तुम्हाला. प्राण त्याग केला तिने आणि भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला जाऊन मिळाली.
सांगण्याचं तात्पर्य ते मिनलिया काही माझे स्वरूप नव्हते. त्या गोपींची मन प्रेमाच्या निमित्ताने माझ्या स्वरूपाला माझ्यामध्ये मिळाल्यानंतर ते माझ्या स्वरूपाला प्राप्त होत नाहीत काय, तर माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. त्यावेळेला त्या ब्राह्मणाने म्हटलेलं आहे, नाथ बाबांनी लिहिलेलं आहे, पित्याने लावलीस माझ्या हाती तेव्हाच मी तुझ्या देहाचा पती, मज सांडुनी केवती गोकुळाशी जातेसी. येरी म्हणे तू या देहाचा पती, तो देह ठेवून या तया प्रती, जीवे मिनली मज प्रती सायुज्य मुक्ती पावली. ना तरी भयाचे निमिसे मातेन पाविजेची काय कंसे, की अखंड वैरवशे चैद्यादिकी. ना तरी किंवा भीतीच्या निमित्ताने माते कंसे काही न पविजेची, माझ्या स्वरूपाला भीतीच्या निमित्ताने का होईना पण कंस प्राप्त झाला नाही काय, तर झाला. ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण परमात्मा देवकीच्या गर्भामध्ये होते त्यावेळेला देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. हरणे पळती देखोन या व्याघ्र, कापे थरथर तया परी. हरण वाघाला भिवून पळतात त्याप्रमाणे कृष्णाच्या भीतीने कंस थरथर कापत होता. अजा सर्प न्याये कीटक भ्रमर, दिसती नारी नर कृष्ण रूप. जिकडे तिकडे कृष्ण दिसत होता. नामा म्हणे भये लागलेशे ध्यान, चराचरी कृष्ण दिसत असे. असा कंस मथुरेचा उग्रसेन राजा आणि त्या उग्रसेन राजाचा पुत्र कंसाचा उग्रसेनाचा ज्येष्ठ पुत्र कंस होता. त्याने आपल्या बापाला एकाएकी कैद करून स्वतः राज्य बळकावलं होतं. कंस कंसाने मोठा पराक्रमी होता. तो अत्यंत क्रूर होता. त्याचा सासरा जरासंध हा त्यावेळी सर्वात बलाढ्य राजा असून त्याच्या जोरावर कंसाच्या उन्मत्तपणास अधिकच ऊत आला होता. उन्मत्त झाला कंस. इकडे भोज राजाच्या मांडलिक वसुदेव नावाचा यादव सरदार होता आणि त्यास उग्रसेनाचा धाकटा भाऊ देवक याची कन्या दिली, म्हणजे कंसाची चुलत बहीण. आणि ती वसुदेवाला देवकी दिलेली आहे. आणि वसुदेव देवकीचा पुढे विवाह संपन्न झाला. वसुदेव देवकीच्या पोटी भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले. मथुरेमध्ये गोकुळामध्ये गेले आणि नंतर गोकुळातून अक्रूर काकांच्या बरोबर कंसाने रथ पाठवला आणि त्या रथामध्ये बसून भगवान श्रीकृष्ण परमात्मा कन्हैया आणि गोकुळात ते मथुरेमध्ये गेलेले आहे. मथुरेमध्ये गेल्यानंतर पहिला धनुष्य यज्ञ, त्या ठिकाणी गेल्यानंतर ते धनुष्य मल्ल होते त्या ठिकाणी, धनुष्याला हात लावायचा नाही. बळजबरीने भगवान कन्हैयाने बळराम दादांनी धनुष्य उचलला आणि मोडला. दोघांनी 2 तुकडे हातामध्ये घेतले आणि अनेक त्या राक्षसांना मारलेला आहे. पुढे कुवलयापीड नावाचा हत्ती, कुवलयापीड नावाचा हत्ती आणि वेशीमध्ये ठेवलेला आहे. त्याला उन्मत्त केलेलं आहे. रात्रभर त्याला दारू पाजलेली आहे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावर बळीराम दादावर तो कुवलयापीड नावाचा हत्ती सोडला. हत्ती सोडल्यानंतर त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने हत्तीच्या पायाखालून गेले आणि शेपटी पकडली हत्तीची आणि गरगरा फिरवला आणि त्याला कुवलयापीड नावाचा हत्ती खलास केला. 1000 हत्तीचं बळ त्या एका हत्तीच्या ठिकाणी होतं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्याला खलास केलं. आता कंसाकडे गेले.
कंसाकडे गेल्यानंतर चाणूर आणि मुष्टिक हे अंगरक्षक होते. या चाणूराला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने मारलं, बळीराम दादाने मुष्टिकाला मारलं आणि सिंहासनावर बसलेला कंसाचे केस पकडले आणि सांगितलं असेच केस पकडले होते ना देवकीचे, देवकीला मारण्याकरता प्रवृत्त झाला होता आईला माझ्या, आणि एक बुक्की मारली छातीमध्ये आणि कंसाला काय केलं, खलास केलं. माऊली म्हणतात, भगवान म्हणतात अर्जुना, ना तरी भयाचे निमिषे माते न पविजेचे काय कंसे. भीतीच्या निमित्ताने कंस माझ्या स्वरूपाला प्राप्त झाला नाही काय, तर झाला की अखंड वैरवशे चैद्यादिकी शिशुपालादिक देखील अखंड वैराच्या निमित्ताने माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले नाही काय, तर माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले. शिशुपालाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला शिशुपालाने 101 शिव्या दिल्या होत्या. राजसूय यज्ञाचा मान, अग्रपूजेचा मान कोणाला दिला, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला देण्यात आला. त्यावेळेला राग आला शिशुपालाला. शिशुपाल सभेमध्ये उठला आणि सांगितलं, ह्या गवळ्याच्या कार्ट्याला जर मान द्यायचा होता अग्रपूजेचा, तर आम्हा सारख्या राजे लोकांना कशा करता इथं बोलावलं, ज्याच्या कुळाचा पत्ता नाही, ज्याच्या जातीचा पत्ता नाही, ज्याच्या बापाचा पत्ता नाही, ज्याच्या माते आईचा पत्ता नाही, अशा किती शिव्या दिल्या, 100 शिव्या दिल्या. भगवान परमात्म्याने सहन केल्या. 101 शिवी दिल्यानंतर भगवान परमात्म्याने सुदर्शन चक्र सोडलं आणि त्या शिशुपालाला खलास केलं. हा गा राजसूय यागाची या सभासदी, देखता त्रिभुवनाची मांदी, कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलासी. ऐशी है शिशु अपराधी हा शिशुपाळा, आपण पाया ठाओ दिदला गोपाळा. अशा शिशुपालाला देखील भगवान परमात्म्याने काय दिलं, मुक्ती प्राप्त करून दिली, आपली स्वरूपस्थिती प्राप्त करून दिली. जे विजेते 3ऱ्या जन्मामध्ये शिशुपाल आणि वक्रदंत झाले होते, अशा शिशुपाल आणि वक्रदंताला 3 जन्मानंतर जय विजयाला काय केलं, मुक्त केलं. म्हणून भगवान म्हणतात, ना तरी भयाचे निमिषे माते न पविजेची काय कंसे, की अखंड वैरवशे चैद्यादिकी. ते माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले नाही काय, तर झाले. आगा सोयरेपणेची पांडवा, माझे सायुज्य यादवा, की ममत्वे वसुदेवादिका सकळा. भगवान म्हणतात, अरे अर्जुना, सोयरेपणेची पांडवा, सोयरे संबंधाने पांडवांना माझे सायुज्य यादवा, यादवांना माझं सायुज्य प्राप्त झालं. सोयरेपणाच्या संबंधाने यादवांना माझं सामर्थ्य, माझं स्वरूप प्राप्त झालं, पांडवांना माझं स्वरूप प्राप्त झालं. की ममत्वे वसुदेवादिका सकळा, वात्सल्य भक्ती. वसुदेव देवकीला ते माझ्या ममत्वामुळे म्हणजे वात्सल्य भक्तीच्या माध्यमातून माझ्या स्वरूपाला ते प्राप्त झाली. माझी एकरूपता त्यांना प्राप्त झाली. नारदा ध्रुवा अक्रूरा शुका हनसनत कुमारा, यया भक्ती मी धनुर्धरा प्राप्यो जैसा. भगवान म्हणतात, अर्जुना, 5 प्रकारचे भक्त या ओळीमध्ये सांगितलेले. नारदाला, ध्रुवाला, अक्रूराला, शुकाचार्यांना आणि सनत कुमारांना या भक्तीच्या माध्यमातून, भक्तीच्या योगाने, हे धनुर्धरा, मी जैसा प्राप्य, मी ज्याप्रमाणे प्राप्त झालो, माझी प्राप्ती या भक्तांनी करून घेतली. कारण शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जाणूनी हरीच झाले. नारद मुनी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहे. स्वयंभू मन्वंतरामध्ये ब्रह्मदेवानी जे 10 मानसपुत्र निर्माण केले, अनेक प्रकारचे 10 ऋषी श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे. त्यापैकी 10वे पुत्र
हे देवर्षी नारद होय, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. नारदांचा अधिकार फार मोठा होता. नारदांनी कोणाकोणाला उपदेश केला? व्यासांना उपदेश केला, वाल्मिकी ऋषींना उपदेश केला नारद मुनींनी, वसुदेव देवकीला उपदेश केला, वसुदेवांना उपदेश केला नारद मुनींनी, प्रल्हादाला उपदेश केला, ध्रुव बाळाला उपदेश केला. आणि आपल्या अनुग्रहाने ह्या भक्तांना काय केलं? कृतार्थ केलं. नाथ बाबा म्हणतात, ब्रह्मविना घेऊन ब्रह्मकथांचे गायन करीत नारद मुनी त्रैलोक्यामध्ये गमन करीत असतात. तो ब्रह्मविना वाहतू ब्रह्मपदे गीती गातू, तेने ब्रह्मानंदे नाचतू, विचेरे डुल्लतू भूमंडळी. तीही त्रिभुवनी गमन नारदा, हाती विना सदा मुखी नाम. असे नारद मुनी भक्तीच्या माध्यमातून माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले. दुसरा ध्रुवबाळ देखील भक्तीच्या माध्यमातून माझ्या स्वरूपाला प्राप्त झाला. उत्तानपाद राजाचा पुत्र स्वयंभू मनू महाराजांना 2 पुत्र आणि 3 कन्या आहेत. श्रीमद भागवतामध्ये वर्णन येतं की स्वयंभू मनू महाराज आणि शतरूपा राणी, स्वयंभू मनू महाराज आणि शतरूपा राणी यांना उत्तानपाद आणि दुसरा प्रियव्रत आणि आकुती देवहूती प्रसूती 3 कन्या, 2 पुत्र आणि 3 कन्या आहेत. आणि हे उत्तानपाद राजाला 2 पत्न्या आहेत, एक सुरुची आणि दुसरी सुनीती. सुरुचीचा पुत्र उत्तम, सुनीतीचा पुत्र बाळ ध्रुव बाळ 5 वर्षाचा आहे. बापाच्या मांडीवर जाऊन बसला त्यावेळेला सुरुचीला हे सहन झालं नाही. सुरुचीने लात मारली, हाताला पकडला, बाजूला ओढला मांडीवरून. ह्या मांडीवर बसायचं असेल तर तुला अरण्यात जावं लागेल, तपश्चर्या करावं लागेल आणि साधना करावी लागेल, जा. त्यावेळेला रडतच ध्रुवबाळ सुनीतीकडे, आपल्या आईकडे बागेमध्ये आला आणि घडलेला वृत्तांत सांगितला. त्यावेळेला सुनीतीला राग आला, पण ती पुत्राच्या समोर रागावली नाही. तुझी सावत्र आई जी सुरुची, तिने सांगितलं तेच खरं आहे. आणि अरण्यामध्ये जाऊन तपश्चर्या केली पाहिजे आणि त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे. त्यावेळेला बाळ ध्रुव 5 वर्षाचा. आई देव कसा असतो काय माहिती? 5 वर्षाच्या मुलाला देव कसा असतो? भगवान विष्णूचा चतुर्भुज मूर्तीचा फोटो दाखवला आणि असा देव असतो. अरण्यात जावं लागतं, तपश्चर्या करावं लागते. खरंच निघाला ध्रुव बाळ. सुनीतीने थांबवण्याचा प्रयत्न केला तरी आता तो ध्रुव थांबत नाही. ध्रुव तो आढळ निश्चय आहे त्याचा, तो न थांबणार आहे. त्यावेळेला निघाला ध्रुव बाळ अनवाणी पायाने. कधी पाऊस माहीत नाही, ऊन माहीत नाही, थंडी माहीत नाही. निघाल्यानंतर नारद मुनींची भेट झाली. श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. नारद मुनींचं दर्शन घेतलं आणि नारद मुनी विचारतात, बाळा कुठं निघाला? ध्रुवाने सांगितलं, निघालो तपश्चर्या करण्याकरता. बापाची मांडी मिळवायची आहे मला, बापाची मांडी प्राप्त करून घ्यायची. आणि तुझं खेळण्याचं वय, कशाला जातोस तू? जाऊ नको, परत फिर. मला माझ्या सुरुची आईने मारलं आणि मला बापाची मांडी प्राप्त करून घेण्याकरता तपश्चर्या करावायची आहे. त्यावेळेला निश्चय पाहिला. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. आणि ध्रुव बाळाला वासुदेव गायत्री मंत्र दिला आणि त्या वासुदेव गायत्रीचा मंत्राचा तो जप करू लागला. नारद मुनी निघून गेले. ध्रुवबाळ आणि ध्रुवबाळाला कुठं जायचं सांगितलं? यमुना नदीच्या तीरावर मधुवनामध्ये तपश्चर्या करण्याकरता जायचं सांगितलं. आणि ध्रुवबाळ नारद मुनींच्या त्या दिलेला मंत्र घोकत आणि मधुवनामध्ये गेलेला, यमुना नदीच्या काठावर गेलेला आहे. दररोज त्या ठिकाणी
स्नान करावं, साधना करावी. पहिल्या महिन्यामध्ये 3 दिवस एका जागेवर बसायचा. पुन्हा उठल्यानंतर स्नान करायचा, काहीतरी कवटं बोरं काहीतरी खायचं. पुन्हा दुसऱ्या महिन्यामध्ये 6 दिवस एका जागेवर बसू लागला. तिसऱ्या महिन्यामध्ये नुसती झाडाची पानच हिरवी पानं खायची. असं करता करता तिसऱ्या महिन्यामध्ये 9 दिवस एका जागेवर बसायचे. आणि वासुदेव गायत्री भगवान परमात्म्याच्या नामाचा ओम नमो भगवते वासुदेवाय हा 12 मंत्र दिला. हीच 12 ध्रुव आढळपद पावला. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तपश्चर्या करू लागला. 4थ्या महिन्यामध्ये आता काही अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे आणि 12 दिवस बसू लागला. 5व्या महिन्यामध्ये निश्चय केला, आता भगवान परमात्म्याची परमात्म्याला प्राप्त करून घेतल्याशिवाय त्याचं दर्शन झाल्याशिवाय आता थांबायचं नाही. पायाच्या एका अंगठ्यावर उभा राहायचं आहे. एका पायाच्या अंगठ्यावर उभा राहून तपश्चर्या करू लागला. त्यावेळेला इकडे भगवान परमात्म्याला संकट निर्माण झालं. भक्त हा तपश्चर्या करतोय, तो माझ्या आता भेटीशिवाय थांबणार नाही. भगवान परमात्मा डोळे झाकून तपश्चर्या करतोय. ध्यानातलं रूप गेलं, ध्रुव डोळे उघडून पाहतो. भगवान परमात्मा भगवान विष्णू समोर चतुर्भुज रूपामध्ये आहे. दर्शन घेतलं. देवाने सांगितलं, बाळा माग, काय मागायचं. बोलता येईना. तो वनाला याची लागी, जे बैसावे पितयाच्या उत्संगी. तो चंद्र सूर्यादिका परीश जगी, श्लाघ्यू केला. ध्रुवाशी मधुवनाशी केले, कपोल शंखे शिवतले. मग वेदाच्या मती ठेले, ऐसे लागला बोलू. ध्रुव बाळाला बोलता येईना, पण देवाने आपला जो शंख, कपोल म्हणजे गालाला, कपोल शंखे शिवतले, गालाला शंख लावला आणि त्या शंखाच्या माध्यमातून वेदाची आमती ठेले असे ऐसे लागला बोलू. अशी स्तुती करू लागला भगवान परमात्म्याची. त्यावेळेला काय मागायचं ते मागून घे. बापाची मांडी मागितली. देवाला वाटलं बापाची मांडी, बाप मेल्यानंतर बापाची मांडी संपली, म्हणून आढळ पदावर तुला मी बसवणार आहे, परंतु तुझं काही प्रारब्ध कर्म शिल्लक आहे, म्हणून तू परत जा, परत राज्य कर. 36,000 वर्षी ध्रुव बाळाने राज्य केलं. आणि नंतर ध्रुव बाळ आढळपदाला प्राप्त झाला. आढळपदी बाळ बैसविला धुरू, क्षीराचा सागरू उपमन्या. नारदा ध्रुवा अक्रूरा. नारद भक्तीच्या माध्यमातून मला प्राप्त झाला, भगवान म्हणतात. ध्रुवबाळ मला प्राप्त झाला. अक्रूर भक्त देखील मला माझ्या स्वरूपाला प्राप्त झाला. शुकाचार्य देखील भक्तीच्या माध्यमातून माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले. सनत कुमार भगवान ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, सनत सनातन सनंदन आणि सनत कुमार असे 4 मानसपुत्र ब्रह्मदेवाचे. आणि हे 24 अवतारापैकी ह्या सनकादिक संतांचा एक अवतार आहे. असे नारद, ध्रुव, अक्रूर, शुकाचार्य, सनत कुमार यया भक्ती मी धनुर्धरा प्राप्य जैसा. हे धनुर्धर अर्जुना, या भक्तीच्या योगाने माझ्या स्वरूपाला ते प्राप्त झाले. या श्लोकापर्यंत येऊ. तैसाची गोपिकाशी कामे, तया कंसा भय संभ्रमे. येरा घातके मनोधर्मे शिशुपालादिका. त्याप्रमाणेच गोपिकाशी कामे, गोपिकांना काम भावनेने मी प्राप्त झालो. पण त्यांना मी काय केलं, त्या काम भावनेने माझ्याकडे आल्या, पण मी त्यांना निष्काम केलं आणि शेवटी त्या माझ्या स्वरूपाला प्राप्त झाल्या.
तया कंसाभय संभ्रमे, त्या कंसाला भीतीच्या निमित्ताने माझी प्राप्ती झाली. येरा घातके मनोधर्मे शिशुपालादिका, घातक अशा मनोधर्माच्या योगाने शिवाय दिल्या भरसभेमध्ये शिशुपालाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला, परंतु आईशियाही अपराधी या शिशुपाळा आपण पया ठावो दिला गोपाळा. येरा घातके मनोधर्मे शिशुपालादिका, अशा शिशुपालादिकांना देखील माझी प्राप्ती झाली. अगा मी एकला नीचे खागे, मज येवो का भलतेनी मार्गे, भक्ती का विषय विरागे अथवा वैरे. भगवान म्हणतात अर्जुना, हे अर्जुना, मी एकला नीचे खागे म्हणजे मी निर्वाणीचे स्थान आहे. लाणी म्हणजे शेवट, एक लाणीचे खागे, मी म्हणजे शेवटचं निर्वाणीचं स्थान आहे. मज भलतेनी मार्गे येवो ये, भक्त भलत्या कोणत्याही मार्गाने माझ्याकडे आले तरी, भक्ती का विषय विरागे अथवा वैरे, भक्तीच्या माध्यमातून, विषयाच्या माध्यमातून किंवा वैराग्याच्या माध्यमातून किंवा वैर शत्रुत्वाच्या माध्यमातून कोणत्याही मार्गाने जरी आले भक्त, तर ते भक्त माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. रावण, कंस, शिशुपालादिक यांनी वैर भक्ती केली आणि वैराच्या माध्यमातून माझ्या स्वरूपाला प्राप्त झाली. काही भक्तांनी सरळ भक्ती केली, ध्रुव, प्रल्हादानी यांनी सरळ भक्ती केली, माझ्या स्वरूपाला प्राप्त झाली. शुकाचार्य सारख्यांनी वैराग्य धारण करून माझ्या स्वरूपाला ते प्राप्त झाले. आणि विषये वैराग्य, विषयाविषयी वैराग्य त्यांनी धारण केलं शुकाचार्यासारख्यांनी, आणि ते माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले. म्हणून पार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई, उपायाची नाही वाणी येत. म्हणून पार्था पाही, विचार करून पहा, माझ्या ठाई प्रवेशावया उपायाची येत वाणी नाही. माझ्या ठिकाणी माझ्या स्वरूपाला प्राप्त होण्याकरता उपायाची कुठल्याही प्रकारची उणीव नाही, साधनांची उणीव नाही. कुठल्याही साधनाने मी प्राप्त होऊ शकतो. वेगवेगळे साधन आहे माझ्या प्राप्तीची, पण कोणत्याही साधनाच्या माध्यमातून मी प्राप्त होतो. कोणी मला कर्म या साधनेने म्हणजे निष्काम कर्माने अंतःकरण शुद्ध करून ज्ञानाद्वारा माझी प्राप्ती करून घेतात. काही लोक ध्यानाच्या माध्यमातून माझी प्राप्ती करून घेतात. ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचित् आत्मानमात्मना, काही ज्ञानाच्या माध्यमातून माझी प्राप्ती करून घेतात, तर काही अष्टांग योगाच्या माध्यमातून अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञान आणि माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. काही भक्त भक्तीच्या माध्यमातून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. माझ्या प्राप्तीकरता उपायाची वाणी नाही, म्हणजे उपायाचा कुठल्याही प्रकारे उणेपणा नाही. कुठल्याही साधनाने मी प्राप्त होऊ शकतो. आणि भलतीये जाती जन्मावे, मग भजिजो का विरोधावे, परी भक्त का वैर्या व्हावे माझी याची. या भक्तांनी कोणत्याही जातीमध्ये जन्माला यावं, कोणत्याही जातीमध्ये जन्माला आल्यानंतर मग भजिजो का विरोधावी, माझी भक्ती करावी किंवा माझ्याबरोबर विरोध करावा. परी भक्त का वैर्या व्हावे माझी याची. भक्त झाला तरी माझाच व्हावा, वैरी झाला तरी माझाच व्हावा. हिरण्याक्ष दैत्य वैरी झाला, वराह अवतार धारण करून त्या हिरण्याक्षाला मारलं. हिरण्यकश्यपूला, प्रल्हादाला त्रास देत होता, हिरण्यकश्यपूनं वैर केलं, हिरण्यकश्यपूला मारलं. अनेक प्रकारची राक्षस मारली, पण त्यांना ते माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले. परी भक्त का वैर्या व्हावे माझी याची. का कवने एके बोले माझे पण जरी झाले, तरी मी होणे आले हाता निरुते. भगवान म्हणतात अर्जुना, कोणत्याही बोलण्याने, कोणत्याही एका निमित्ताने
माझे पण जरी झाले, म्हणजे माझा संबंध आला तरी मी हाता आले निरुते हाता होणे आले. कोणत्याही निमित्ताने मद्रूप होणं निश्चित हाती आलेलं आहे असं समजावं. जय कृष्णाची या होई जे आपण, तै कृष्णची होई आपुले अंतःकरण. स्नेहे द्वेषे अथवा भये अंतकाळी जे ध्यान राहे, पुरुष तद्रूपची होय जन्महीला हे तैसेची. या लागी पापयोनी अर्जुना का वैश्य शूद्रांगना, ये माते भजता सदना माझिया येती. मूळ श्लोकाचा भाव या ठिकाणी प्रगट करतात. कोणता श्लोक आहे मूळ श्लोक? मां पार्थ व्यपाश्रित्य एपेषुः पापयोनयः, स्त्रियो वैश्यास्तथा शूद्राः तेपि यान्ति परां गतिम्. त्या श्लोकामध्ये जे वर्णन केलं ह्या शेवटच्या ओळीमध्ये ते वर्णन करतात. या लागे याकरिता अर्जुना पापयोनीमध्ये जन्मलेले, नीच योनीमध्ये जन्मलेले किंवा वैश्य शूद्र अंगना म्हणजे स्त्रिया, ये माते भजता सदना माझिया येती. स्त्रिया मुक्ताबाई, मीराबाई, सखुबाई हे सगळे भक्त माझ्या स्वरूपाला प्राप्त झाली. ये माते भजता माझिया सदना येती. माझं भजन केल्यामुळे माझ्या सदनाला ते आलेले आहेत, माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले. कारण यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ज्या ठिकाणी गेला असता, ज्या धामाला प्राप्त झाला असता, पुन्हा जन्म मरणाला ते येऊ शकत नाही. असे ते भक्त माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले. बाकीचा विषय पुन्हा होईल. झालेलं चिंतन गुरुवर्य गुरुजींच्या चरणी समर्पित, माऊलींच्या चरणी समर्पित. विठ्ठल श्री ज्ञानदेव.